कोल्हापूर म्हटलं की आठवतं त्या अनेक पदार्थांची रेलचेल, मटणापासून पांढऱ्या रश्श्यापासून अनेक पदार्थ। पण आज आपण कोल्हापूरमधील वडगाव शहरामध्ये आलो होतो आणि वडगाव शहरामधील हे अभिरुची डोसा सेंटर आहे। मन तृप्त करणारा नाश्ता असं या डोसा सेंटरचं नाव आहे। आणि आज आपण जाणार आहोत कशा पद्धतीने कोणकोणते पदार्थ मिळतात आणि अतिशय चविष्ट पदार्थ इथे आहेत। चला तिथल्या ग्राहकांना पण विचारूया की अभिरुची डोसा सेंटर जे आहे ते कधीपासून आहे, इथले ग्राहक तरी तृप्त आहेत आणि पूर्ण एपिसोड बघा, तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा। चला माझ्यासोबत। तर आता आपण अभिरुची डोसा सेंटरमध्ये आलो आहोत। मी तरी मिसळ खाल्लेली आहे, मला प्रचंड आवडली। इथं काही लोक आहेत जे या खाण्याचा तृप्तपणे आनंद घेत आहेत। आपण त्यांना विचारूया की त्यांना इथले पदार्थ कसे वाटतात। मी ओनियन उत्तप्पा घेतलेला, डोसा घेतलेला। सर्वप्रथम अभिरुची डोश्याची सगळ्यात चांगली सोय वाटली म्हणजे यांची हायजीन, स्वच्छता आहे चांगली आणि फॅमिलीला घेऊन तुम्ही इथं येऊ शकता आणि खरोखरच वडगावात एक चांगला पर्याय आहे नाश्त्यासाठी। अभिरुची डोसा सर्वोत्तम पर्याय आहे। तर मी अभिरुचीमध्ये आले होते, इथला जो मटका मिसळ आहे ती मी ट्राय केली होती आता, आणि इतकी सुंदर आणि इतकी चविष्ट आहे। आपण आणखी काही लोक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी कुठला इथला नाश्ता घेतला आणि त्यांना कसा वाटला। सर काय सांगाल तुम्ही? आम्ही इथं ऑनियन उत्तप्पा घेतलेला, एकदम सुंदर प्रकारचा नाश्ता आहे आणि वडगावमध्ये प्रथमच 21 प्रकारचे डोसे या इथल्या हॉटेलमध्येच फक्त मिळतात आणि इथलं हायजेनिक म्हणा किंवा यांची सर्व्हिस म्हणा अतिशय सुंदर आहे, खूप चांगलं आहे। फॅमिलीसुद्धा बसण्यासाठी त्यांची सुविधा चांगलेली आहे आणि छान आहे हॉटेल, एकदम म्हणजे नाश्ता एकदम खूप सुंदर आहे। वडगावमधील इथल्या अभिरुची आलो होतो आणि बरेच इथे पदार्थ, जसं तुम्हाला काही वेळेला काय होतं एखाद्या हॉटेलमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा काही पदार्थ दाखवलेले असतात आणि साधारण जो खवय्या असतो तो पदार्थ बघतो आणि मग त्याची चव चाखायला येतो। पण मला इथं आश्चर्य वाटलं की जसे पदार्थ इथं दाखवले गेले होते तशाच पद्धतीचं ताटामध्ये वाढलं गेलं होतं आणि ती टेस्ट जर बघायला गेली तर ते पदार्थ इतके सुंदर होते की मी त्याचा आस्वाद घेतलेला आहे। आणि वडगावमध्ये आल्यानंतर मला वाटलं नव्हतं की इतके सुंदर पदार्थ इथं बनवले जातात। आपण इथले शेफ आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कुठल्या कुठल्या पद्धतीचे डोसे इथं बनवले जातात, किती प्रकारचे डोसे बनवले जातात, या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते नाश्त्याचे पदार्थ इथं उपलब्ध आहेत, काय सांगाल? माझं नाव आहे पांडुरंग कुरणे, मी कोल्हापूरचाच आहे। इथं 21 प्रकारचे डोसे आहेत आणि सकाळी आम्हाला मेदूवडा, इडली, पोहे, उपीट मिळतं। त्याच्यानंतर आम्ही 8:30 नंतर त्या डोस्याचे चालू करतो आहे। 21 म्हणजे चीज कट डोसा आहे, मैसूर चीज डोसा आहे, ग्रीन चीज डोसा आहे, असं 21 प्रकारचे आमच्याकडे बटर चीज वगैरे सगळं तूपमध्ये जाते आणि खूप म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी सगळी चांगली आहे। गिरायकांना जेव्हा इथे येतात त्यांची काय प्रतिक्रिया असते? त्यांची प्रतिक्रिया असं की खूप छान आहे आणि पेठ वडगावमध्ये चांगला असं म्हणजे प्रतिसाद आम्हाला पण आहे आणि कस्टमर खुश आहे। तर इथे एक वेगळं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर इथं लिहिलेलं आहे की जर तुम्हाला डोसा आवडला, इथं आल्यानंतर जर डोसा आवडला तर इथं घंटी नक्की वाजवा। अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता, डोसा आवडल्यास ही घंटा नक्की वाजवा। आपला अभिरुची डोसा हा चालू मे महिन्यात 2025मध्ये स्टार्ट केला होता। आपली ही 3री ब्रँच आहे। मूळ ब्रँच तळसंदे, कामेरी आणि ही पेठ वडगाव। आता आपला म्हणजे ग्राहकांचा प्रतिसाद इतका आहे की आम्हाला कवर होत नाही, म्हणजे शक्यतो तुम्ही पाहिलंच असेल आता ह्या व्हिडिओमध्ये, तरी पण ह्यापेक्षा पण आपण जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। सो आपण इथं आलो होतो डोसा सेंटरमध्ये बऱ्याच प्रकारचे चीज डोसे आहेत, साधारण 20 प्रकारचे डोसे येत आहेत। वडगावला जेव्हा कधी भेट द्याल तर या डोसा सेंटरला नक्की भेट द्या। तारा न्यूजसाठी कॅमेरामन केतनसह मी सुनंदा नाईक, कोल्हापूर।